विद्यार्थ्यांचं उपस्थितीपत्रक कसं तयार करायचं ते पाहूया. तर त्यासाठी मी काय घेतलेले आहेत, मॅजिक बॉक्स घेतलेले आहेत जे मी अशा पद्धतीने मोठ्या पुठ्ठ्यावर मांडून घेतलेले आहेत. तर मी आता काय करत आहे, हे आपण चिकटवून घेऊया एका रांगेमध्ये. माझ्याकडे एकूण 20 विद्यार्थी आहेत म्हणून मी 20 विद्यार्थ्यांसाठी काय करत आहे, क्रमाने लावून घेत आहे. तर बघा आता याचा उपयोग आपल्याला कसा करायचा आहे, तर मी अशा पद्धतीने एकाखाली एक लावून घेते. मी आता काही तुम्हाला पहिले सुरुवातीचे लावून दाखवते आणि याचा उपयोग कसा करायचा आपल्याला पाहणार आहोत आपण. हे अशा एका रांगेमध्ये लावून घेतल्यानंतर आपल्याला जी ही आतली बाजू असणार आहे ती या बाजूला आपण प्रेझेंट ठेवूया आणि जी या बाजूला राहणार आहे तिथे आपण ॲक्सेंट ठेवूया. तर बघा मी आता निळा रंग असल्यामुळे याच्यावर व्हाईट वापरत आहे, कारण स्केच पेनने राहणार नाही. जर तुमचं व्हाईट कलरचं मॅजिक बॉक्स असेल तर तुम्हाला कलर स्केच पेन लिहिता येईल. म्हणून मी इथे काय करत आहे, तर मला जितकी बाजू बाहेर येणार आहे तिथे मी काय करत आहे, टी फॉर प्रेझेंट. आणि इथे राहणार आहे ए फॉर ॲब्सेंट. आता हे आपल्याला सुकून घ्यावं लागणार आहे. त्याच पद्धतीने आपण इथे पण करून घेतो. आता हा ए सुकल्यानंतर आपण पी करूया. हे बघा अशा पद्धतीने हे पी फॉर प्रेझेंट होईल. हे सुकून दिल्यानंतरच खरं चांगलं राहणार आहे. तर आता विद्यार्थ्यांचं नाव कुठे लिहिणार आहोत, तर माझा पहिला विद्यार्थी याच्यामध्ये जर माझा पहिला विद्यार्थी नंदिनी असेल तर मी इथे त्या विद्यार्थ्याचं नाव लिहिणार आहे. आपण बघूया हे सुकलं असेल तर तुम्ही या बाजूने पी करूया. आता हे सुकून घ्यावं लागेल आपल्याला. चला तर आता आपण पाहिलं की पी आणि ॲब्सेंट हे कशा पद्धतीने विद्यार्थ्यांना करता येणार हे स्वतःहून उपस्थिती विद्यार्थी करणार आहेत. आता फक्त मी पहिल्या विद्यार्थीचं नाव घेते, नंदिनी. यामुळे विद्यार्थ्यांना स्वतःचं नाव वाचता येणार आहे आणि स्वतःचं नाव कशा पद्धतीने लिहायचे हे सुद्धा इयत्ता पहिली दुसरीच्या विद्यार्थ्यांना लक्षात राहणार आहे. असं हे स्वयंशिस्तीतून विद्यार्थी स्वतःची हजेरी प्रेझेंट एका उपस्थिती हे स्वतः हे करणार आहे. त्याच्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये एक्साइटमेंट तयार होते आणि आपल्या नावापुढे प्रेझेंट करण्याचं हे स्वतःचं त्यांना कृती हाताळता येते. याच्यातून काय होतं, स्वयंशिस्त हा एक गुण त्यांच्या अंगी बांधतो. आता मी दुसरी विद्यार्थी हे दुर्गा.
आता इथेही तिला जर ती ॲबसेंट असेल तर तिला ॲबसेंट लिहायला तिसरी विद्यार्थी आहे धनश्री. अशा पद्धतीने आपण हे विद्यार्थ्यांचा उपस्थिती तक्ता तयार करतो आहोत. वेगळे टाकून घेतलेली विद्यार्थ्यांची आणि प्रेझेंट ॲबसेंट लिहून घेतलं आहे. आता शेवटच्या विद्यार्थ्याचं नाव टाकते अमोल. आता अशा पद्धतीने आपण हे चिकटून अशा पद्धतीने आपण हे आता चिकटवून घेऊया प्रेझेंट विद्यार्थ्यांची नावक्रमाने. अमोल, सिद्धेश्वर, ऋतिक, शुभांगी, काजल, ज्योती. हजेरी क्रमांकाप्रमाणे मी लावून घेते त्यांची नाव. जयद, जैन, योगेश, ओके, कार्तिक, गणेश, गणेश, आणि एक नाव राहिलेले बहुतेक. इथे बघा ही नाव एकदम बरोबर आहेत का चेक करूया. हां, हे बघा हे अशा पद्धतीने नावं पूर्ण करून घेतलेली आहे. याच्यामध्ये क्रमाने नावं लावलेली आहेत. तर आपण आता काय करूया, जागा मॅनेज करून व्यवस्थित लावून घेऊया. चला तर सुरुवात करूया. ते दोन्ही विद्यार्थ्यांचं एक्स्ट्रा ठेवलेले आहेत. समजा जर ॲडमिशन्स हवेच तर तिथे त्यांचे नावं टाकण्यासाठी म्हणून. हे तिथल्या तिथे केल्यामुळे काय होत होतं, ते पी आणि ए पुसून जात होते. म्हणून मी ते बाहेर बघा म्हणजे अशा पद्धतीचं आहे काम आपलं. आपल्याला ते एका रांगेत हे चिकटवून घ्यायचं आहे.
व्यवस्थितपणे दिसेल. हा विद्यार्थी उपस्थितता खरंच खूप छान वाटतो. विद्यार्थ्यांनी वस्तू एक स्वतःहून चांगल्यापणे हाताळण्याचं शिस्त लागते ती. म्हणूनच मी म्हटलेलं आहे की हा स्वयंशिस्तीसाठी खूप महत्त्वाचं राहणार आहे हे. आणि एक आनंदही राहतो विद्यार्थ्यांमध्ये की अरे वा, मी स्वतःची उपस्थिती स्वतः लावलेली आहे. मी अनुपस्थित राहिलो तर माझ्या नावापुढे अनुपस्थित हा शब्द येईल. या एका क्युरिओसिटी, कुतूहल, एका आनंदातून त्यांना नक्कीच उपस्थित राहण्यासाठी प्रेरणा दिली की माझ्या नावापुढे पी येईल म्हणजेच प्रेझेंट, किंवा माझ्या नाव मी नसलो शाळेत तर माझ्या नावापुढे ॲबसेंट येईल. आणि जो विद्यार्थी नसेल ॲबसेंट त्यांना मी स्वतःहून समजा शिक्षक म्हणून किंवा आपला जो वर्गनायक असेल किंवा मास्टर म्हणून म्हणते ते स्वतः बाकीच्या विद्यार्थ्यांना जे नसेल त्यांना ॲबसेंट करतील. आणि जे विद्यार्थी स्वतः उपस्थित असतील ते स्वतः त्याच्या नावापुढे पी प्रेझेंट बॉक्सवर फोन करतील. बघा तुम्हाला पण याच्यातून एक स्वतःहून आनंदच मिळणार आहे. जेव्हा आपण अशा प्रकारचं काहीतरी साहित्य बनवत असतो तेव्हा विद्यार्थ्यांचं क्युरिओसिटी, कुतूहल, आनंद पाहण्यासारखा असतो. जसं खालचा बॉक्सही आपला चिकटून जाऊ शकतो म्हणून आपण बघा. जर एखादा विद्यार्थी प्रेझेंट असेल आणि एखादा ॲबसेंट असेल तर त्यावेळेस आपल्याला त्याला ॲबसेंट करण्यासाठी जागा लागेल की त्यावेळेस आपण अशा पद्धतीने ॲबसेंट करू शकतो. तितकी आपण जागा मॅनेज केलेली इथे. समजा हा विद्यार्थी ॲबसेंट आहे तर अशा पद्धतीने म्हणून आपण थोडंसं जर प्रेझेंट असेल तर प्रेझेंट म्हणून हे दोन्ही बाजूने सरकवून पाहायचं एकदम बरोबर होतं ना. चला आता शेवटचे म्हणजे
हे मी 2 एक्स्ट्रा ठेवलेले आहेत. 3च विद्यार्थी राहिले. अगदी टाकाऊपासून टिकाऊमधून आपण खूप छान साहित्य तयार करू शकतो, जी मुलांना नक्की शाळेत येण्यासाठी प्रेरणा देईल. बघा, हे अशा पद्धतीचे हे साहित्य हे विद्यार्थ्यांचं उपस्थित खूप छानपैकी तयार झालेलं आहे. आता फक्त